आजार बरा करून देण्याच्या नावाखाली अघोरी विद्येचा वापर करत 30 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मौलवी मोहम्मद इस्माईल वारिस शेख याला पोलिसांनी अटक केली। 50 वर्षाचा हा इसम आहे। उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला भायखळा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले। न्यायालयाने त्याला 18 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पीडित महिला खासगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते। आजाराच्या उपचारासाठी ती जून 2024 मध्ये भिवंडीतील दर्ग्यात आरोपीकडे गेली होती। आजार बरा करण्याचं सांगून तंत्रमंत्र केल्यानंतर आरोपीनं तिला खासगी व्हिडिओ बनवण्यास भाग पाडलं आणि तो प्रसारित करण्याची धमकी देत 9 ते 10 दिवस अत्याचार केल्याचा आरोप आहे। महिलेच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3 तसंच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66 आणि 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे। एक पीडित मुलगी हे तिला बरं वाटत नव्हतं म्हणून तिच्या नातेवाईकांनी मुंबईतल्या नातेवाईक आहेत त्यांनी सांगितलं होतं की वराड देवी दर्गा आहे तिथे एक इस्माईल बाबा मोहम्मद इस्माईल मौलवी बाबा आहे त्याचा उपचार घेतला तर बरं वाटतं। त्या बऱ्या होण्याच्या आशेने ती जून 2024 मध्ये बाबाकडे आली। बाबाकडे आल्यानंतर बाबाने तिला लगेच एका बाजूला नेलं, हातावर हात ठेवला, नंतर तिचे केस मोकळे करायला लावले, लिंबू वगैरे फेकला, हे केला, नंतर हळूहळू तिशी लगट करायला लागला। असं तिला कंटिन्यूस 8-10 दिवस बोलवलं। नंतर एक दिवस अचानक तिच्या गुप्तांगाला हात लावला, तिने नकार दिला। नंतर बाबाने सांगितलं की नाही तुला जर बरं व्हायचं असेल तर मी जे सांगितले तुला करावंच लागेल। त्यानुसार परत 2-4 दिवसानंतर तिला तिच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ कॉल करून प्रायव्हेट पार्ट दाखव ही मागणी केली। पण त्या मुलीला एक बाबा बरं करेल या आशेवर ते कृत्य पण तिने हे केलं। नंतर एक दिवस रात्री अचानक आज तुझ्यावर ठीक उपचार करतो असं म्हणून तिला रात्री 9 वाजता दर्ग्याच्या एका रूममध्ये बोलवलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध केलं। याबाबत बाबाचे असे कारनामे चालू होते मौलवी बाबाचे। त्याचं पूर्ण नाव हे मोहम्मद इस्माईल सन ऑफ वारिस शेख। हा मूळ गौंडा आर्यनगर गौडा म्हणजे उत्तर प्रदेशचा आहे आणि इथं जवळपास 2013 पासून आपला वराड देवी येथे मौलवी म्हणून बाबा म्हणून काम करतोय। तो व्हिडिओ झाला होता, व्हिडिओ पण व्हायरल झाला, त्यामुळे साहजिकच ती मुलगी तेव्हा घाबरलेली होती। परंतु आता जेव्हा ती मुलगी आली की नाही मला त्या बाबाविरुद्ध तक्रार द्यायची म्हणून आपण ती तक्रार घेतली आणि या भोंदू बाबाला मौलवी बाबाला आपण भायखळा येथून त्याला ताब्यात घेतलं। हा यूपीला पळून जाणार होता आणि त्याला अटक केलेली आहे। एक 18 तारखेपर्यंत त्याला PCR मिळालेला आहे। अजून सखोल चौकशी करत आहोत, अजून कोणी आहे का, अजून कोणावर अत्याचार वगैरे झालाय का। आरोपीला चांगलं वेळेवर ताब्यात घेतलं नाही तर आरोपी हा यूपीला फसायला झाला असा। आणि गेल्या 4 वर्षात सरकारनं मराठा समाजाला आरक्षणाबाबत विविध GR, अध्यादेश आणि लेखी आश्वासनं दिली, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत मराठा कार्यकर्त्यांनी आश्वासनांची होळी आंदोलन केलं। यावेळी विविध शासन निर्णयांच्या प्रतींची प्रतिकात्मक होळी करून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आलाय। हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे घेतलेले निर्णय तसंच इतर GR बाबत सरकारनं ठोस भूमिका घेऊन आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि मावळे मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। 4 वर्षांपासून आश्वासनं आणि GR दिले जात नाही, मात्र समाजाला अपेक्षित न्याय मिळालेला नाही। सरकारनं वेळकाढूपणा न करता ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्र सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून झुलवत ठेवत आहे। त्यामुळं मराठा समाजासाठी अनेक GR काढले, अनेक लेखी आश्वासनं दिले, हे सगळं फसवं होतं। या आश्वासनाचा होळी करण्यासाठी आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व मावळे दाते पाटलाच्या उपस्थळी जमलेले आहेत आणि या ठिकाणी हैदराबाद गॅजेट असो, मराठा समाजाला द्यायचं म्हणलेलं आरक्षण असो, अशा वेगवेगळे जे GR आहेत या सगळ्या GRची होळी आणि या ठिकाणी होमामध्ये करण्यात आलेली आहे। हे सरकार किती खोटं बोलतंय, हे सरकार मतासाठी मराठा समाजाचं कसं पाकिट मारते हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। त्यामुळं मराठा समाजासाठी काढलेले सगळे GR आणि सगळे काढलेले लेखी आदेश या ठिकाणी आम्ही स्वा केलेले आहेत। या गोष्टीचा आम्हाला कुठलाही फायदा नाही। त्यामुळं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आम्ही आगीच्या हवाली केलेल्या आहेत।
नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्याच्या प्रकरणावरून जोरदार टीका झालेला प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे काही वेळातच अमित ठाकरे यांच्या भेटीला येणार आहे। मनसेचे उपशहर प्रमुख योगेश सावंत आणि भांडूपमधील मनसेचे पदाधिकारीही त्यांच्यासोबत अमित ठाकरे यांची भेट घेणार आहेत। या प्रकरणी मनसेनं भावेश कावरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। तसंच कांजूरमार्गमधील त्याच्या कार्यालयाबाहेर मनसेकडून आंदोलनही करण्यात आलं। त्यामुळे आता अमित ठाकरे आणि भावेश कावरे यांच्यात नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। डोंबिवली पश्चिम येथील गरिबाचा वाडा परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाले। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत। रिक्षा चालकही या भागात येण्यास नकार देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। संतप्त शेकडो नागरिकांनी एच प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला। माती नको पक्का रस्ता द्या अशी मागणी करत नागरिकांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय। गेल्या वर्षी याच रस्त्यावरील अपघातात प्रमिला कनोजिया यांचा मृत्यू झाल्याचा दाखला देत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही नागरिकांनी दिलाय। दरम्यान 2 दिवसात काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आले। माझं नाव आहे युवराज रामचंद संकपाळ। तुम्ही कुठे राहतात आणि मी गरिबाच्या वाड्यात राहतो आणि आज जो नागरिकांचा हा जन आक्रोश आहे हा यासाठी आहे की लोक खूप त्रस्त आहेत। लोकांना काय पाहिजे असं, एकतर लोकांना काय पाहिजे, एकतर रस्ता पाहिजे असो, पाणी, वीज, ह्या तिन्ही गोष्टी आज नागरिकांकडे भेटत नाहीत। आज लोक अक्षरशः कंटाळली आहेत की एकतर लाईट नसतेच, पाण्याचा गोंधळ आहेच, त्यांनी सांगितलं की पाण्याचा गोंधळ आहेच आमच्याकडे, पण रस्ताही नाही। लोक टॅक्स सर्व जो गरिबाचा वाडा इथे राहणारी सर्व सुशिक्षित लोक आहेत, ही टॅक्स पेअर आहेत, तरी त्यांची कोणी दखल घेत नाही। सर्व आयुक्तांपासून सर्वांपासून आम्ही निवेदन देऊन झालेलो आहे, त्याच्यावरती कोणी आतापर्यंत आम्हाला ठोस असा निर्णय दिलाच नाही। आता आम्हाला सांगतात की आयुक्तांना आम्ही लेटर देऊन सांगता, आता आम्हाला सहआयुक्त सांगतात पवार साहेब की आम्ही तुम्हाला देतो, अल्टिमेट देतो। आम्हाला काय देणार त्यांनाच माहिती। आता लोकांचा रोष हा कुठल्याही ह्याच्यावरती अधिकाऱ्यावरती नाही, हा केडीएमसी रोष आहे लोकांचा। आम्हाला लोकांना अधिकाऱ्याला मध्ये घेराव घातला होता, जाब विचारलेला आहे, नेमकं काय जाब विचारला? आम्ही त्यांना जे निवेदन केलंय त्याचं आम्हाला ठोस निर्णय हा 48 तासात दिला पाहिजे, एवढं आमचं त्यांच्याकडे मागणी आहे। आमच्या पूर्ण मागण्या आम्ही त्यांना पत्राद्वारे दिली आहे, बस आमचं एवढंच मागणं त्यांच्याकडे। पुढची भूमिका जर त्यांनी आमचा अल्टिमेट दिला तर त्याची येणारी पुढची आमचं जे असेल भूमिका ती वेगळी असेल, खूप वेगळी असेल। हायकोर्टात याचिका दाखल किंवा ती हायकोर्टामध्ये जावं लागेल। शेवटी नागरिकांना काहीतरी हक्क पाहिजे असतो ना प्रत्येकाचा। गरिबाचा वाडा परिसरातील नागरिक गेले 15 वर्ष झाले रस्ता संदर्भात त्रस्त आहे। अनेक अपघात झाले आहेत, एका स्त्रीचं निधन पण झालेलं आहे। रोज पब्लिकला इतका त्रास होतोय की रिक्षावाले पण येत नाही, गरोदर महिलांना खूप त्रास होतोय, पेशंटला खूप त्रास होतो आहे, त्याकरता ॲम्ब्युलन्स पण येत नाही। त्याकरता आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्याकरता आम्ही 48 तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे। त्या 48 तासात जर आम्हाला लिखित व्यवस्थित जर प्रशासनाकडून उत्तर मिळालं नाही तर पुढची पायरी म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत।